तर हा दुसरा प्रॉब्लेम आहे आर आणि एल सर्किटचा. तर फाइंड आउट काय करायचं आपल्याला, करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. टी इज इक्वल टू 0पेक्षा ग्रेटर दॅन टी आणि टी इज इक्वल टू 0.25 सेकंदासाठी. सगळ्यात पहिले आपण जो करंट आहे या स्टेजला फाइंड आउट करू. या स्टेजला जो इंडक्टर्स असेल तो शॉर्ट होऊन जाईल, त्याच्यामुळे ही जी ब्लँक होऊन जाईल डायरेक्ट. तर इंडक्टरचा काही उपयोग नसतो. आपल्याला इथं इकडचा करंट फाइंड आउट करायचा आहे, फक्त याचा इथपर्यंतचा. त्याच्यामुळं एक फॉर्म्युला असतो, तर एक सोर्स अपॉन रेजिस्टर. त्याची व्हॅल्यू किती, ती 1. मग आपण या सर्किटला के व्हॅल्यू लावू. तर के व्हॅल्यू काय वाटतं, हा इंडक्टरचा व्होल्टेज ड्रॉप आहे, हा रेजिस्टरचा व्होल्टेज ड्रॉप आहे आणि हा सोर्स आहे. तर आपल्याला के व्हॅल्यूची व्हॅल्यू, के व्हॅल्यू जो इक्वेशन काय वाटतं हे भेटतं. तर आपण हे चेक करायचं की हे होमोजिनियस आहे किंवा नॉन होमोजिनियस आहे. तर ॲप्लिकेशन नॉन होमोजिनियस आहे, कारण का इथं जर 0 आला असतो तर मग तो होमोजिनियस आहे. इथे 12 आहे, पण मग त्याच्यामुळे नॉन होमोजिनियस इक्वेशन आहे. तर मग आपण त्याचं नॉन होमोजिनियसचं सोल्युशन काय आहे, आय टी इज इक्वल टू ई रेज टू -1 मायनस पी टी इंटिग्रेशन क्यू ई पी टी डी टी प्लस के ई पी टी. हे जे आहे सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये पीची व्हॅल्यू कोणती आहे, 8 आणि क्यूची व्हॅल्यू 12 आहे. तर आपण हे पुट करू. आपण आता इथं आपण हे पुट केलेलं आहे, ई रेज टू जे इक्वेशन आहे आपण पुट केलेलं आहे इथं, त्याची व्हॅल्यू पुट केली. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, हे जे इक्वेशन आहे याला इंटिग्रेशन करणार आहोत. इथं खाली 12 हा जो आहे तो कॉमन काढू. इथं 12 कॉमन काढला. त्याच्यानंतर हे जे हे ई रेज टू ई टी, त्याला आपण इंटिग्रेशन करू. त्यानंतर इंटिग्रेशन केल्यानंतर ई रेज टू ई टीचं इंटिग्रेशन जेव्हा करतो डेरिव्हेटिव्ह, तर त्याचं काय येतं, E8/8 येतं इथं इंटिग्रेशन. त्याच्यामुळे इथं E8/8 आलेलं आहे. आपण त्याला इंटिग्रेशन करणार आहोत. T/T0 लोअर लिमिट आपण अप्पर लिमिट केल्यानंतर जे जेचं उत्तर येतं हे ॲज इट इज खाली आलं आणि E8T. आता काय करायचं माहिती आहे का, इथं जे टी ना, इथं 0 व्हॅल्यू पुट करायची. 0 म्हणजे डायरेक्ट पूर्ण 0 होऊन जातं. त्याच्यामुळं इथं ई रेज टू 0 आलं. त्याच्यानंतर आपण टीची व्हॅल्यू पुट करू, जेव्हा ॲज इट इज सेम येईल AT. ही प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तेच राहतं. त्याच्यानंतर प्लस के डॅश E8/T सेम आलं. आता काय करू आपण, हे जे आहे का हे कॉमन काढलं. कॉमन काढल्यानंतर काय भेटतं, 1 मायनस E8/8 रेज टू 8 आणि ॲज इट इज खाली आलं. तर आपल्याला पहिले केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर केची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणं, आपण इथं एक याला फाइंड आउट केलं आहे 1/1.5 एम्पियर. तर तेच ॲज अ केची व्हॅल्यू राहते, कारण ती आपण टी इज इक्वल टू 0 पुट करतो तेव्हा. तुम्हाला सगळं इक्वेशन 0 होऊन जातं. ही पूर्ण इक्वेशन ते फक्त राहतं, म्हणजे हे पण इक्वेशन 0 होऊन जातं. फक्त राहतं के आणि 1.5 म्हणजे ॲज इट इज ते सेम येतं. इथे नोट करून लिहिलं पहा मी. आणि त्याच्यानंतर आपण मग केची व्हॅल्यू जी फाइंड आउट केली ते ह्या तिसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत. पुट केल्यानंतर काय भेटतं, 1 मायनस ई रेज टू -8T प्लस केची व्हॅल्यू जी होती ही पुट केली इथं. आणि मग नंतर ॲज अ सेम इथं पुट केलं आपण E-8T. नंतर आपण काय केलं, हे जे ई रेज टू 8T -8T आणि रेज टू -8T चे कॉमन आहे, त्याच्यामुळे हे कॉमन काढलं. इथं कॉमन लिहिलं बा. हे जे आहे ते आपल्याला भेटलं फक्त टी ग्रेटर दॅन 0साठी. आपल्याला अजून काही फाइंड आउट करायचं आहे की टी इज इक्वल टू 0.25साठी. तर फक्त काय करायचं, इथं जे या इक्वेशनमध्ये जी टी ना, इथं फक्त 0. इथं टी ना हे फक्त 0.25 पुट करायचा. मग इथे पुट केल्यानंतर आपल्याला हे उत्तर भेटतं. अजून एक एक्झाम्पल आहे,
त्याच्यामुळे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, जो ILT म्हणजे इंडक्टर्समधला जो करंट आहे तो फक्त फाइंड आउट करायचं आहे. 6 मार्काला आले सिम्पल लिहिलं. आपण काय केलं मग इथं 90 मिली हेनरी ना, तर मग त्या मिली हेनरीला हेनरीमध्ये कन्वर्ट केलं तर इथं 0.09 हेनरी आलं. तर आपल्याला सगळ्यात पहिले इनिशियल कंडिशनला म्हणजे जेव्हा स्टेडी स्टेट जो दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये स्टेडी स्टेट कंडिशनला आपल्याला करंट फाइंड आउट करायचे जो इनिशियल कंडिशनला जो करंट येतो सर्किटमध्ये फ्लो होणारा. तर इथं स्टेडी स्टेटला जो इंडक्टर तो शॉर्ट होऊन जाईल. आता हा शॉर्ट आहे, मग हे पूर्ण सर्किट शॉर्ट त्याच्यामुळं हा जो रेजिस्टन्स तो कामात नाही जाणार, तो पण हे पूर्ण सर्किट इथे येऊन जाईल. त्याच्यामुळं फक्त इथपर्यंत फक्त हा रेजिस्टन्स आहे तो कामात येईल. तर आपलं फॉर्म्युला काय आहे, सोर्स पण रेजिस्टर. तर 15/100 त्याचं उत्तर काय 0.15 एम्पियर. तर आपण काय करू, या शेवटच्या जो फक्त सर्किट त्याला KVL लावायचं, याला लावायचं नाही, कारण की आपल्याला इकडचं फक्त इंडक्टरचा करंट फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला KVL लावल्यानंतर इथं व्होल्टेज ड्रॉप इंडक्टरचा व्होल्टेज ड्रॉप काय येतं 0.09 DIL/dt. तर प्लस आणि हा रेजिस्टन्सचा व्होल्टेज ड्रॉप 300चा. ठीक आहे. आता इथं 0 आहे. आता इथे 0 आहे म्हणून हा होमोजेनियस इक्वेशन आहे. जर इथं समजा पण काही व्हॅल्यू आली अशी 15, तर इथं व्होल्टेज समजा 15 इथं 15 आली असते, तर तो नॉन होमोजेनियस इक्वेशन आहे. तर फक्त इथं 0 आहे. आता समजा इथं इकडची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागली असती इकडची, तर मग 15 आला असतं, तर मग तो नॉन होमोजेनियस इक्वेशन असतं. आता हा होमोजेनियस इक्वेशन आहे, त्याच्यामुळं होमोजेनियस इक्वेशनचं सोल्युशन काय आहे, KE - A-1/A0t. तर A0 काय आहे आपला 0.09 आणि A1 काय आहे 300. तो त्याची व्हॅल्यू पुट करायची, मग आपल्याला म्हणजे ही इक्वेशन भेटतं. आता इथे म्हणजे केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. तर केसाठी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला बोललेलं के म्हणजेच आपला हा भेटतो 0.15 एम्पियर. मग आपण ते सॉल्व केलेले आपण t=0 पुट करायचं, त्याच्यानंतर ते केची व्हॅल्यू भेटते इक्वेशन 3मध्ये पुट करायचे या इक्वेशनमध्ये. त्याच्यानंतर मग केची व्हॅल्यू आपल्याला 0.15 आली, तर ती पुट करायची, मग आपल्याला फायनल उत्तर याचं भेटतं. हे फायनल उत्तर